नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम समजीनी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मूळव्याधवर उपाय याविषयी डॉक्टर मालविका तांबे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, थँक्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधित कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02241010610 या क्रमांकावर लगेचच कॉल करा आणि आरोग्यासंबंधित कुठलेही प्रश्न तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. त्यामुळे विषयाला आता सुरुवात करूया. डॉक्टर, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मूळव्याध. खरं तर मूळव्याध विषयी जो आजार आहे तो बऱ्याच जणांना होतो, पण लोक घाबरतात, संकोच करतात त्याविषयी बोलायला, डॉक्टरांकडे जायला. तर सुरुवातीला हाच प्रश्न आहे की ज्या लोकांना याचा त्रास असतो त्यांनी संकोच न करता डॉक्टरांना कधी भेटलं पाहिजे? म्हणजे खरं तर कसं आहे बघा, आपल्याला माहिती की जसं आपल्याला झोप रोज गरजेची आहे, जेवण रोज गरजेचं आहे, तसंच आपल्याला रोज पोट साफ होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते सुद्धा अगदी नॅचरली, म्हणजे कुठलाही त्रास न होता. त्यामुळे जर का तुम्हाला मोशनला जाताना, शौचाला जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असला तर त्याच्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये. म्हणजे लोक काय करतात, 8-8, 10-10 वर्षसुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात, घरीच काहीतरी औषधं वगैरे कोणाला तरी विचारून घेत राहतात आणि त्याच्यातनं मग हे जे त्रास आहेत ते पुढे पुढे आपल्याला वाढताना दिसतात. आणि मूळव्याध जो आहे तो खरं खूप दिवस दुर्लक्षित, जेव्हा आपल्याकडे अपचनाचा त्रास होत असला, ॲसिडिटीचा त्रास होत असला, मोशन खूप कॉन्स्टिपेटेड आहे, हार्ड आहे आणि तरी आपण लक्ष देत नाही आहे, तेव्हा साधारणपणे हा होणारा आजार आहे. आणि तो झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवस लोक जात नाही, तर तसं करू नये. हा जो व्याधी आहे हा खूप डिफिकल्ट असतो. जर का खूप जास्त पुढच्या स्टेजमध्ये गेला तर सुधारण्याकरता, तर जेवढ्या लवकर तुम्ही त्याच्यावरती उपचार करून घ्याल तेवढा तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. हे खरं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. गोष्ट जेवढी मूळ वाढत जातं, जेवढं मूळ जास्त रोवलं जातं तेवढा तो त्रास कमी व्हायला आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून बघा, नाव सुद्धा त्याला मूळ व्याध दिलेलं आहे. म्हणजे मुख्य काय की आपण नेहमी बसून असतो, तर आपला जो बेस आहे त्याला आपण मूळ म्हणू शकतो, त्याच्यामध्ये होणारी ही व्याधी आहे, म्हणून सुद्धा याला मूळव्याध म्हटलं जातं. आणि इथेच होणारा जो त्रास आहे तो संपूर्ण शरीराला सुद्धा त्रासदायक ठरू शकतो, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे लोकांना बऱ्याचदा वाटतं की नुसतं पचनाशी रिलेटेड हा त्रास आहे, तर तसं नसतं. तर उलट मूळव्याधीचा त्रास आहे तो शरीरात अजूनही इतर जागी आपल्याला होताना दिसू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांचा कॉल आलेला आहे. श्रीगोंदा इथून चंद्रकला यांचा कॉल आलेला आहे. चंद्रकलाजी, तुमचा प्रश्न काय आहे? माझे ना खूप गुडघे दुखतात, सांगता येत. अच्छा ताई, तुमचं वय किती आहे? माझं वय वर्ष 52 आहे. किती आहे? सॉरी, 52 वर्ष. 52 वर्ष. हो, बरं बरं, ठीक आहे. आता कसं आहे, खरं 52 वर्ष वय हे गुडघेदुखीचं नाही आहे. गुडघेदुखीचा त्रास आपण साधारण म्हणूया तर 60च्या सुमारास सुरू होतो आणि नंतर हळूहळू वाढत जातो. त्यामुळे त्या इतक्या कमी वयामध्ये जर का गुडघेदुखीचा त्रास होतो आहे तर खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलेलं जास्त उत्तम राहील. कारण की कुठल्या टिश्यूमध्ये कशा प्रकारचा त्रास आहे आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण तूर्त तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुम्ही संतुलनचं जे शांती तेल आहे ते नियमितपणे पायाला लावायला सुरू करा. तुमच्या गुडघ्यांच्या पुढच्या बाजूला गोल व्यवस्थित फिरवून ते तेल लावायचं आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला खालतून वरती असं हे तेल लावायला पाहिजे. याच्याने काय होतं की गुडघ्याच्या आतला जो जॉईंट आहे त्याचं वंगण, मग त्याच्यामधलं स्नेहन आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. आणि जेवढं स्नेहन व्यवस्थित असेल तेवढं फ्रिक्शन कमी होतं आणि पर्यायाने दुखण्याचा त्रास जो आहे तो कमी होतो. त्याचबरोबरीने संतुलनच्या ज्या वाताबोल गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. तसंच दशमूळ या 10 वनस्पती आयुर्वेदाने वातशमनाकरता अत्यंत उत्तम सांगितले आहेत. तर दशमूळ सॅन म्हणून एक गोळी आहे आपली संतुलनची, तीही तुम्ही नियमाने घेतली तर त्याचा फायदा होऊ शकेल. आणि सिन्स 52 वर्षाचं वय म्हणजे तुम्ही कुठेतरी मेनोपॉझल फेजमध्ये असाल तर शरीरामध्ये कॅल्शियमची आपूर्ती व्यवस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता म्हणून तुम्ही संतुलनचं मॅरोसॅन म्हणून रसायन आहे तेही नियमाने 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू केला तर तुमचा हा त्रास कमी होऊ शकेल. पण प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता नक्की या. नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक कॉल आलेला आहे. जळगाववरून कैलास यांचा कॉल आलेला आहे. कैलासजी, नमस्कार. तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, मला आहे ना 1 वर्षापासून मूळव्याध येतात. म्हणजे मूळव्याध नाही ते मॅडम. बोला. हा, मला आहे ना मॅडम ते थोडस. हॅलो. हा सर, बोला, तुम्ही प्रश्न विचारा थेट. मला आहे ना 1 वर्षापासून खूप त्रास होतोय. गाडी चालवल्यानंतर असं
गोळावणी होतं बारीक बारीक आणि खूप तकलीफ होते. मूळ व्याध वगैरे काहीच नाहीये. अच्छा. डॉक्टर जहागीरदार यांची ट्रीटमेंट चालू आहे पण काहीच फरक पडत नाहीये. बरं बरं, ठीक आहे. सरांनी एक ॲक्च्युली खूप चांगल्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं आहे, कारण की कारणांचा आपण जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा फक्त अपचन हे कारण नसतं, तर आत्ताची आपली जी दिनचर्या आहे, आपली जी लाईफस्टाईल झालेली आहे त्याच्यातनं सुद्धा आपले सगळे त्रास वाढतात आहे. सगळ्यात प्रथम जे आहे ते गाडीमध्ये खूप बसणं, म्हणजे आपल्याला प्रवास आजकाल आपण खूप जास्त प्रमाणात करायला लागलेलो आहोत. गाड्या आहेत आपल्याकडे, वेगवेगळे साधनं आहेत प्रवासाची, त्याच्यामुळे तर जेवढ्या वेळ आपण एका जागी बसून राहतो तेवढ्या वेळ आपलं सर्क्युलेशन जे आहे ते जास्त आपल्या मूळ स्थानाकडे जातं आणि त्याच्यातनं सुद्धा हा त्रास वाढताना दिसतो. तर सर, जेवढं तुम्ही प्रवास करता आहात ना त्याचबरोबरीने तेवढं चालायला सुद्धा सुरू करा, व्यायाम सुद्धा करा, की जेणेकरून तुमचं सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित राहायला तुम्हाला मदत मिळू शकेल. तसंच रोज सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर आणि रात्री झोपताना संतुलनचं जे पादाभ्यंग घृत आहे ते तुम्ही एनसला लावायला सुरू करा, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची इजा होत असली तर ती कमी व्हायला मदत मिळेल. काही जे तुम्हाला त्रास जाणवतो आहे तो सुद्धा हील व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. बरोबरीने संतुलनचं जे सॅनकुल म्हणून चूर्ण आहे तेही तुम्ही नियमाने रोज रात्री झोपताना 1 चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यायला सुरू करा, तर त्याचाही फायदा होऊ शकेल. पण तज्ज्ञांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर हा त्रास तुमचा लवकरच बरा होऊ शकेल. नक्कीच. कैलासजींचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणखीन एक कॉल आलेला आहे छत्रपती संभाजीनगरवरून किशन यांचा कॉल आलेला आहे. किशनजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मुळव्याधचा त्रास. हॅलो. हा सर, बोला बोला. मुळव्याधचा त्रास आहे. मुळव्याधचा बोला. मुळव्याधचा त्रास आहे बघ. अच्छा सर, तुमचं वय किती आहे आणि किती वर्षांपासून त्रास होतोय? 6 वर्षापासून. 6 वर्षांपासून त्यांना त्रास होतोय. 6 वर्षांपासून त्रास होतोय. बरं बरं. आता बघा, आपण आयुर्वेदामध्ये जर का विचार केला ना तर मूळव्याध नुसतं म्हणून नाही चालत, तर मूळव्याधीमध्ये एक्झॅक्टली काय त्रास होतोय, कारण की आयुर्वेदाच्या हिशोबाने वातामुळे मूळव्याध होऊ शकते, पित्तामुळे होऊ शकते, कफामुळे होऊ शकते. तर एक्झॅक्टली त्रास काय होतोय, कोणामध्ये रक्त पडतंय का, खास सुटतीये का, जळजळ होतीये का, तर हे सगळे आपल्याला जे सिम्पटम्स आहेत ना हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला औषधोपचार योजना जी आहे ती त्याच्या हिशोबाने आपल्याला ठरवता येऊ शकते. पण सर, जर का तुम्हाला हा त्रास होतो आहे तर सर्वप्रथम तर तुमच्या खाण्यापिण्यामधून तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ, खूप जास्त कडू किंवा आंबट पदार्थ जर का खाण्यामध्ये येत असतील तर ते सर्वप्रथम कमी करावे. रोज सकाळी तुमच्या न्याहारीमध्ये थोडंसं छोटासा लोण्याचा गोळा घ्यायचा, म्हणजे आपलं घरचं लोणी, बाजारातलं लोणी नाही, आणि त्याच्यामध्ये थोडंसं नागकेशराचं चूर्ण घालू शकलात तर अजून उत्तम, किंवा लोण्यामध्ये थोडंसं मध घालून सुद्धा तुम्ही तुमच्या न्याहारीच्या वेळेला घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. रोज न चुकता संतुलनचं सॅनकुल चूर्ण रात्री झोपताना नक्की घ्यावं आणि तसंच पचन व्यवस्थित राहावं, कुठल्याही हीटचा त्रास होऊ नये किंवा मूळव्याधीपर्यंत त्रास पोचू नये, त्याच्याकरता संतुलनच्या पित्तशांती या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्हाला मदत करू शकतील. तर हे सगळं तुम्ही उपचार लगेच जर का सुरू केले तर मला वाटतं तुम्हाला फरक जो आहे तो पडू शकेल. पण किती वर्ष त्रास होतोय किंवा अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे जाणवतात आहेत का, त्या सगळ्याचा विचार करण्याकरता तज्ज्ञांचं मार्गदर्शन जर का व्यवस्थित घेतलं तर हा मूळ व्याधीसारखा त्रास आपल्याला मुळापासून काढणं सुद्धा शक्य होऊ शकेल. नक्कीच. आणखीन एक प्रेक्षकाचा कॉल आलेला आहे. पुण्यावरून श्रीदेवी यांचा कॉल आलेला आहे. श्रीदेवीजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, मला ना डॅन्ड्रफचा खूप केस गळती आणि डॅन्ड्रफचा 12 महिने डॅन्ड्रफ खूप होतो मॅडम मला. डॅन्ड्रफचा खूप त्रास आहे. तुमचं वय काय आहे? 24 वर्षे. ओ, 24 वर्षाचं वय आहे. बरं बरं. आता कसं आहे की या वयामध्ये बऱ्याचदा हॉर्मोन्सचे चेंजेस खूप असतात शरीरामध्ये, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डॅन्ड्रफचा वगैरे त्रास होताना दिसतो. तर आता पाळी कशी चालू आहे हे सुद्धा आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर माझा असा तुम्हाला आता सल्ला राहील की रोज न चुकता तुम्हाला जमत असलं तर निदान संतुलन विलेज हेअर ऑइल जे तेल आहे त्याचे 8-10 थेंब तरी रोज स्वतःच्या टाळूला तुम्ही इथे लावायला सुरू करा आणि आठवड्यातनं 1-2दा तरी तुम्हाला जमत असेल तर हलक्या हाताने विलेज हेअर ऑइलची मसाज करा. आता ही मसाज कशी केली पाहिजे ह्याच्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यावरती तुम्ही सगळे प्रोसिजर आणि स्टेप्स पाहिल्या तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. त्याचबरोबरीने तुम्ही संतुलनचे जे वाता हेअर पॅक आहे तो सुद्धा वापरायला जर का पाण्यामध्ये मिसळून सुरू केला तर आठवड्यातनं 2-3दा केसाला लावा
10 ते 15 मिनटं तर केसावरती ठेवायचं आणि केस माइल्ड शॅम्पूने धुवून टाकायचे. तर याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि बरोबरीने पोटामध्ये संतुलनच्या अनंत सॅनसारख्या गोळ्या, संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या याही तुम्ही नियमाने घेतला तर फायदा नक्की मिळू शकेल. नक्कीच. पुढील कॉल आपला अमरावतीवरून आलेला आहे कल्पना यांचा. कल्पनाजी नमस्कार, प्रश्न काय आहे तुमचा? मॅडम मला पण मुळ्याचा त्रास होतो आणि मला आहे ना 2 कोंब आलेले आहे. अच्छा, ओके. बरं. अर्थ कसं आहे की कोंब जर का ऑलरेडी आलेले असले तर ह्याच्याकरता बऱ्याचदा आपल्याला शस्त्रक्रियासुद्धा करावी लागू शकते. आता कोंब किती आहेत, कितपत त्रास होतोय याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. पण सध्या तरी तूर्त तुम्ही एक सुरू करा की संतुलनचं जे पादाभ्यंग घृत आहे ते अगदी रोज न चुकता तुम्ही एनसच्या जागी लावायला सुरू करा. निदान दिवसातनं 2दा तरी ते लावायचं. आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळी याच्याकरता औषधं आपल्याकडे सुचवलेली आहेत. तसं संतुलनचा अर्शना म्हणून टॅबलेट्स आहेत, या तुम्ही जर का नियमाने घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. रोज जेवल्यानंतर म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी न चुकता संतुलनचं जे अविपत्तिकर चूर्ण आहे ते तुम्ही घ्यायला सुरू करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉन्स्टिपेशन होणार नाही, जोर लावावा लागणार नाही, कुंथावं लागणार नाही, याचीसुद्धा ताई काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्याच्याकरता रोज रात्री झोपताना तुम्ही साधारण अर्धा कप गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घाला आणि ते तुम्ही प्यायला सुरुवात करा. तर आज जे कोंब तयार होतात आहे ते कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल आणि मोशनही क्लिअर होईल. तर हळूहळू बॉडी हे जे काही कोंब तुम्हाला तयार झालेले आहेत ते कमी व्हायला मदत करू शकेल. नक्कीच. आपण पुढील कॉलकडे वळूयात. कल्याणवरून सतीश यांचा कॉल आलेला आहे. सतीशजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. सतीशजी तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, आमचा पाईचा त्रास आहे 20 वर्षापासून आणि त्यांना हे आमच्या मिसेसला पाईचा त्रास आहे. तुमच्या मिसेसला पाळीचा त्रास आहे? अटॅक आलेला आहे. त्या काही औषधं आहेत का आपल्याकडे? नाही, सॉरी, त्यांचा आवाज क्लिअर नाही येते. सतीशजी तुमचा आवाज आम्हाला व्यवस्थित ऐकू येत नाहीये, पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का? हा मॅडम, आमच्या मिसेसला पाईचा त्रास आहे आणि त्यांना पाईचा त्रास आहे आणि त्यांना पॅरालिसिस झालेला आहे. ओ, त्यांना पॅरालिसिस आलेला आहे त्यांच्या वाईफला आणि त्यांना पॅरालिसिस झालेला आहे आणि त्यांना पाईल्सचा पण त्रास आहे असं ते म्हणतात. बरं बरं, ठीक आहे. अच्छा, आता कसं आहे की पॅरालिसिसचा त्रास आहे तर कितपत चालणं फिरणं शक्य होतं आहे, कोणाच्या मदतीने काही करू शकतात ते का, फिजिओथेरपी चालू आहे का, या सगळ्याचा आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पण बघा, मी सुरुवातीला पण सांगितलं की मूळव्याध जे आहे त्याचा त्रास संपूर्ण शरीरामध्ये सुद्धा आपल्याला जाणवू शकतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे सर सगळ्यात प्रथम गोष्ट काय करा, तर संपूर्ण अंगाला संतुलन अभ्यंग सेसमीसारखं वातशामक तेल तुम्ही लावायला सुरू करा. त्याच्याने काय होईल, पॅरालिसिसचा जो त्रास आहे त्याचासुद्धा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम्स आत्ता फेस करतात आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. वाताचा जो दोष आहे तो कमी होऊ शकेल. आणि त्याचबरोबरीने पाईल्स करता सर्वप्रथम जे आहे ते रोज रात्री झोपताना न चुकता संतुलनचं सॅनकुल चूर्ण किंवा त्रिफळा जे चूर्ण असतं ते सुद्धा नियमाने घेतलं तर चालू शकेल. तर ते त्यांना रोज रात्री तुम्ही कोमट पाण्याबरोबर द्यायला सुरू करा. पचन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने त्यांना संतुलनच्या ज्या अन्नयोग गोळ्या आहेत त्याही द्यायला सुरू करा. तर कसं होतं की झोपल्या झोपल्या अन्नपचन खूप बिघडून जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसू शकतात. त्यामुळे अन्नयोगचा सुद्धा फायदा जो आहे तो त्यांना नक्की मिळू शकेल. खाण्यामध्ये त्यांना कुठलंही जड पदार्थ बिलकुल देऊ नका. उलट जमत असलं तर मुगाचं कडण भाज्या घालून किंवा तांदळाची ज्वारीची भाकरी आहे ती त्यांना फळभाज्यांबरोबर तुम्ही द्यायला सुरू करा. आहारामध्ये त्यांना तेल बिलकुल देऊ नका. उलट तुपाचंच जर का फोडणी त्यांच्या आहाराला दिली तर त्या गोष्टी पचायला सुद्धा सोप्या पडतात आणि आपल्या जो अन्नपचन संस्था असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हीट वाढत नाही आणि अपचनाकडे जात नाही. तर तो सुद्धा त्यांना फायदा मिळू शकेल. तरीसुद्धा माझा तुम्हाला अगदी मनापासून आग्रह असेल की जर का हे दोन्ही त्रास त्यांना एकत्र होतात तर तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन नक्की घ्यावं. आणणं शक्य नसलं तर आपण फोनवरती सुद्धा याच्याबद्दल काही
मार्गदर्शन आहे ते व्यवस्थित तुमच्याशी बोलून करू शकू. तर याच्याकडे दुर्लक्ष नक्की करू नका. दोन्ही आजारांकरता आयुर्वेदिक उपचार जे आहेत त्याच्याने मदत होण्याची शक्यता खूप जास्त आहे. नक्कीच. डॉक्टर, पुढील कॉल आपण वळूयात. बघा, नाशिकवरून निशा यांचा कॉल आलेला आहे. निशाजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो, हां बोला. माझं आहे ना हप्त्यापासून 1 हप्ता झाला तसं पोट फुगतंय, खूप पोट फुगतं. क्लिअर ऐकून हां, येते. पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का? माझं ना 1 हप्त्यापासून खूप पोट फुगतंय. पोट फुगतंय. ओके. आणि अपचन काही झालं. खाण्यात आलं होतं, तुम्ही बाहेरगावी गेला होता, काही चुकीचं पाणी वगैरे पिण्यात आलं? हो, माझं ना हप्त्यापासून खूप पोट फुगतंय. अच्छा, हा, आणि ढेकर पण खूप येतंय. बर, ठीक आहे. कसं असतं की आता आपल्याला काहीतरी खाण्यात चुका झाल्या किंवा नकळत पाणी काही चुकीचं प्यायला गेलं तर अशा वेळेला अपचनामुळे आपल्याला पोटफुगीचा त्रास वगैरे असा होताना दिसतो. ह्याच्याकरता अत्यंत सोपी गोष्ट जी आपण घरी करू शकतो ते म्हणजे छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा, त्याला किसून त्याचा रस काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये साधारण अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही घाला आणि अगदी 1 किंवा 2 चिमूट काळं मीठ त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करा आणि मिक्स केल्या लगेचच ते पिऊन घ्यायचं. याच्याने तुमचा जो पोटफुगीचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत मिळू शकेल. तसंच संतुलनचं रोज ब्युटी म्हणून तेल असतं, तर तेही घरामध्ये खरं प्रत्येकाने ठेवावं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक बिमारी आणि एक आजार आणि म्हणजे 100 आजार आणि एकच ज्याला इलाज आपल्याला चालू शकतो अशा प्रकारचं ते तेल आहे. तर संतुलनचं रोज ब्युटी तेल जे आहे ते पोटाला हलक्या हाताने लावलं तर गॅसेस सुद्धा बाहेर निघायला मदत मिळते आणि तसंच आपल्याला पचनाला सुद्धा मदत त्याच्यातनं मिळू शकते. तर त्यामुळे ताई तुम्ही संतुलनचं रोज ब्युटी तेल पण नक्की लावावं. काही लागलं किंवा कुठे सूज आली, काही झालं तरी या सगळ्यामध्ये रोज ब्युटीचा आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळे ते तेल तुम्ही नक्की घरात ठेवा आणि बरोबरीने जमत असलं तर संतुलनचं अविपत्तिकर चूर्ण जे आहे तेही तुम्ही मागवून घेतलं तर तेही सकाळ संध्याकाळ घेतल्याने नियमाने तुम्हाला पोट फुगीचा जो त्रास होतो आहे तो कमी व्हायला मदत मिळेल. आणि जमत असलं तर घरामध्ये पाणी उकळून थोडंसं गरमच प्यायला आता सुरू करा, कारण की आता हा अग्निवृद्धीचा काळ आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला खायला मिळणार आहेत आणि बरीचशी लोक लग्नाला जातात आणि तिथे सुद्धा चुकीचं काहीतरी खाऊन आजारी पडतात. तर अशा वेळेला गरम पाणी जर का पोटात गेलं तर त्याचाही आपल्याला फायदा जो आहे तो मिळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण विषयाकडे वळूयात. बघा, आजचा विषय आपला मूळव्याधवरील उपचार. तर मूळव्याध होण्यामागची नेमकी कारणं काय असतात? कारण की जोपर्यंत आपल्याला कारण कळत नाहीये तोपर्यंत आपण त्या गोष्टी रिपीटमध्ये करतच असतो. तर नेमकं कारण काय आहेत ते त्यांना सांगा. बघा, कारणं तर आपण बरीच आत्तापर्यंत डिस्कस केली, पण एक जो प्रामुख्याने कारण आत्ता मला क्लिनिकमधल्या पेशंट्समध्ये दिसतो आहे तो म्हणजे टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल बरोबर नेणं. आता त्याच्यामुळे होतं कसं, आपण सकाळी जर का टॉयलेटला गेलो तर अगदी साधारणपणे 5 to 7 मिनिट्समध्ये व्यक्ती टॉयलेटच्या बाहेर खरा आला पाहिजे. किंवा कोणाची अगदी वाताची प्रकृती असली तर आपण 10 मिनिटापर्यंत विचार करू शकतो. पण सध्याच्या काळात प्रकृतीचा कुठेही विचार न होता लोक काय करतात, ते मोबाईल टॉयलेटच्या आत घेऊन जातात आणि 15-15, 20-20 मिनटं, अर्धा ताससुद्धा तिथे गेम्स खेळत बसतात, न्यूज ऐकत राहतात आणि त्यामुळे सगळा जो रक्तप्रवाह आहे तो कंटिन्युअस आपल्याला एनसकडे जात असतो. कारण की आपण वाताचा जो विचार केला गेलेला आहे आयुर्वेदामध्ये की वाताच्या ह्यानी तो बाहेर जातोय जेव्हा मलाचं क्रिया, तर तेव्हा जर का आपण हे सतत टॉयलेट सीटवरती बसून राहिलो तर तिथे रक्तप्रवाह वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पाईल्सचा त्रास सध्या लोकांमध्ये फार जास्त प्रमाणात वाढताना दिसतोय. तर तसं बिलकुल करू नये. टॉयलेट सीटवरती फार वेळ बसणं अत्यंत अयोग्य असतं, ते प्रत्येकाने लक्षात ठेवावं. फार जास्त प्रमाणामध्ये आपण जर का हे खाल्लं, आपले बाहेरचे खूप पदार्थ मिळतात, जंक फूड्स वगैरे, तर त्याच्याने सुद्धा हा त्रास आपल्याला वाढताना दिसतो आहे. त्यामुळे फ्रोझन फूड्स खाऊ नये किंवा पॅकेटमध्ये बंद केलेले जे सगळे पदार्थ असतात ते आपल्या खाण्यामध्ये बिलकुल ठेवू नये. तर ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे की कुठलंही पचनाला जड पदार्थ जो आहे किंवा खूप शरीरामध्ये वातवृद्धी, कोरडेपणा वाढवणारा पदार्थ आहे तो आपल्या खाण्यामध्ये अगदी कमी ठेवला पाहिजे. उलट जेवढं सुपाच्य आणि साजूक आपल्या तुपामध्ये केलेलं अन्न आपल्या पोटामध्ये जाईल, सात्विक अन्न आपल्या पोटामध्ये जाईल, तेवढा त्याचा जास्त फायदा होतो. आपल्याकडे बघा सांगितलेलं आहे की आहार जेव्हा आपल्या पूर्ण ताटामध्ये वाढून होतो
तेव्हा त्याच्यावरती अन्न शुद्धी म्हणून तूप वाढण्याची पद्धत आहे. म्हणजे अन्नामध्ये काहीही चूक झालेली असली तर तूप त्याला पचनाला मदत करू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहाराची काळजी जी आहे ती घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी उलट म्हणेन की ज्यांच्याही घरामध्ये मूळव्याधीचा सारखा त्रास आहे त्यांनी तर खूप या बाबतीत सजग राहायला पाहिजे, कारण की मूळव्याधीचं एक कारण आयुर्वेदामध्ये हेरिडिटी सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ती सुद्धा काळजी उलट प्रत्येकाने सुरुवातीपासून घेतलेली जास्त उत्तम. खरंय डॉक्टर. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांचा कॉल आलेला आहे. साताऱ्यावरून सय्यद यांचा कॉल आलाय. सय्यदजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मूळव्याधीचा त्रास आहे. त्यांना मूळव्याधीचा त्रास आहे असं म्हणतायत ते. फक्त तेवढंच आहे का सर? तुमचं वय किती आहे? वय आता 36. वय सॉरी किती? 36 म्हणतायत ते. 36 म्हणतायत का ते? ओके. खरं सर खूप कमी वयामध्ये मूळव्याधीचा त्रास आलेला आहे, कारण की जनरली मूळव्याध जी आहे ती थोडं आपण वय झाल्यावरती होते असं साधारणपणे आहे. पण मी म्हटलं तसं की आत्ता आपल्या दिनचर्या जी आहे त्याच्यामध्ये जे चुका होतात ते त्याच्यामुळे हा सगळा त्रास फार प्रमाणात वाढताना दिसतोय. तर सर्वप्रथम तर सर बाईकनी वगैरे ट्रॅव्हल करत असाल तर शक्यतो थोडंसं त्याच्यापेक्षा सोपं ट्रॅव्हलचं तुम्ही काय वापरलं तर जास्त बरं राहील. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या उशासुद्धा किंवा सपोर्टसुद्धा अवेलेबल असतं, तर ते कुठेतरी प्रवासामध्ये वापरलेलं जास्त बरं राहील. रोज रात्री झोपताना संतुलन सॅनकूल चूर्णासारखं किंवा संतुलनचं जे त्रिफळा चूर्ण आहे ते तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. इवन जेवल्यानंतर सुद्धा जमत असलं तर नुसतं थोडं त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही घेतलं तर त्याचाही फायदा मिळू शकेल. पण मला असं वाटतं की तुम्ही खाण्यापिण्याची काळजी व्यवस्थित घ्यावी. बरोबरीने अर्शना वगैरे सारख्या टॅबलेट्स तुम्ही बरोबरीने घेतल्या, पित्तशांती घेतली तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना मूळव्याधीवरील उपचार आणि इतर जे आजार आहेत त्यांनी जे तुम्हाला कॉल करून जे काही प्रश्न विचारले सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली, त्यांचं उत्तराचं निराकरण केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहेत. धन्यवाद. मलाही आनंद आहे. प्रेक्षकांनो, साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त साम टीव्ही मराठी.